सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असणारं जे भूगोल विषय आहे यातील असणारं दुसरं प्रकरण चाललेलं आहे. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या भाग 2. मग या असणाऱ्या प्रकरणामधील देखील काही माहिती अभ्यासलेली आहे. त्यामध्ये लोकसंख्येचे घटक आणि त्यामधील असणारा पहिला उपघटक आहे तो म्हणजे वयोरचना, दुसरा आहे लिंगरचना. अशा 2 उपघटकांची आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपला तिसरा उपघटक जो आहे तो म्हणजेच लोकसंख्येचा लाभांश, हा घटक महत्त्वाचा आहे. मग यासाठी हे पाहत असताना या ठिकाणी सर्वप्रथम एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे पहा, सांगा पहा. आणि सांगा पाहून म्हटलेलं आहे आणि त्याच्यात तक्ता क्रमांक 2.1 आणि त्या ठिकाणी त्या तक्त्याचं नाव देखील दिलेलं आहे, भारत लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या तक्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगायचं आहे तर भारत या देशातील असणाऱ्या लोकसंख्येचा लाभांश आणि त्या लाभांशानुसार त्या ठिकाणी कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येची आकडेवारी या ठिकाणी सांगितलेली आहे. मग हे कधीच आहे आर्थिक पाहणीचा जो काही सर्वे आहे, या सर्वेच्या माध्यमातून 2016-17 साली जी आकडेवारी मिळालेली आहे त्या आकडेवारीच्या आधारे हा या ठिकाणी लोकसंख्येचा लाभांश सांगितलेला आहे. मग या तक्त्याचं जर निरीक्षण केलं तर या तक्त्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे दशक, दुसरा आहे कॉलम कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर, तिसरा आहे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. मग या 3 कॉलममध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. जो काही दशक म्हटलेला आहे कॉलम, त्यामध्ये 4 दशकांची माहिती सांगितलेली आहे. मग त्यामध्ये पहिलं दशक आहे 2001 ते 10, दुसरं दशक आहे 11 ते 20, तिसरं आहे 21 ते 30 आणि चौथं आहे 31 ते 40. अशा प्रकारे 4 दशकांची आकडेवारी सांगितलेली आहे. परंतु या ठिकाणी 2 दशकांची आकडेवारी माहिती आहे आणि ती वर्तवलेली आहे, सांगितलेली, दाखवलेली आहे. परंतु या ठिकाणी 2 अशी दशकं सांगितलेली आहेत की ती अंदाजे त्याची आकडेवारी सांगितलेली आहे. उदाहरणार्थ 2021-30 हे येणारं आहे, ते अंदाजे वर्तवलेली आकडेवारी. त्याचप्रमाणे 31 आणि 40 हे जे दशक आहे, हे दशक देखील कसं आहे, येणारं दशक आहे, त्याची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे, अंदाजे दिलेली आहे. मग दुसरा कॉलम आहे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर. या असणाऱ्या कॉलममध्ये काय सांगितलेलं आहे, कार्यशील आणि अकार्यशील अशा दोन्ही घटकांची त्या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग यामधील असणारी कार्यशील असणाऱ्या लोकसंख्येची आकडेवारी कोणती आणि अकार्यशील असणाऱ्या लोकसंख्येची आकडेवारी कोणती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, उदाहरणार्थ 2001-10 हे जे दशक आहे त्यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे 1.33:1 असं त्या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे अंक आहेत हे दोन्ही कार्यशील लोकांचे देखील आहेत आणि अकार्यशील लोकसंख्येचे देखील आहेत. मग यातील असणारी आकडेवारी कार्यशील लोकसंख्येची आकडेवारी कोणती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्यामध्ये 1.33 ही जी अंक आहे तो कार्यशील असणाऱ्या लोकसंख्येचा आहे आणि शेवटचा 1 अंक दिलेला आहे तो म्हणजेच अकार्यशील लोकसंख्येचा आकडा दाखवलेला आहे. म्हणजेच कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तिसरा कॉलम आहे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. मग या ठिकाणी कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येची टक्केवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षात. मग या असणाऱ्या तक्त्याच्या आधारे आपल्याला खाली दिलेली जी आकडेवारी आहे, खाली दिलेली जी काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यामधील असणारा पहिला प्रश्न आहे तक्त्यातून कोणती माहिती मिळते. या असणाऱ्या तक्त्यातून कोणती माहिती मिळते असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारत लोकसंख्येचा लाभांश हा जो काही हेडिंग दिलेला जो तक्ता आहे यातून कशाची माहिती मिळते
तर कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येची माहिती मिळते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगता येतं. दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय? दुसऱ्या स्तंभामध्ये काय सांगितलेलं आहे? कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्या गुणोत्तराच्या आधारे तिसरा असणारा जो कॉलम आहे त्यामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी सांगितलेली आहे. म्हणजेच कार्यशील आणि अकार्यशील असणाऱ्या लोकसंख्येचं जे गुणोत्तराची आकडेवारीच्या आधारे त्या ठिकाणी टक्केवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सहसंबंध कसा आहे? एकमेकावर आधारित असलेला दिसतो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल? आपण या असणाऱ्या आकडेवारीची जर पाहणी केली किंवा या असणाऱ्या तक्त्याची जर पाहणी केली तर तक्ता कशाचा आहे? भारत लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलेलं आहे. म्हणजेच भारत या देशातील असणाऱ्या लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलेलं आहे. मग या असणारी कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जर पाहिलं आपण तर प्रत्येक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये वाढत गेलेलं दिसतं. उदाहरणार्थ 2001 ते 10 या दशकामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 57.1 आहे. 2011-20 या सालामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 60.5 आहे. म्हणजेच या ठिकाणी वाढलेली आहे. अगदी 57.1 ही आकडेवारी देखील कशी आहे? 50% पुढं आहे, जास्त आहे. म्हणजेच जास्त आहे. अगदी दुसऱ्या दशकामध्ये 60.5% आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये किती आहे? 64.4 आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये किंवा चौथ्या दशकामध्ये 63.2 आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दशकाचा जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण वाढत असलेलं दिसतं आणि यातूनच काय होणार आहे? त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार आहे. म्हणजेच कार्यशील लोक जेवढ्या प्रमाणात किंवा कार्यशील मजूर जेवढ्या प्रमाणात जास्त तेवढ्या प्रमाणात त्या असणाऱ्या देशाचा विकास. म्हणजेच या ठिकाणी भारताच्या आकडेवारीनुसार पाहिलं तर भारताचे दिवसेंदिवस कार्यशील लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था सुधारेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी निदर्शनास येतं. त्यानंतर प्रश्न 4, उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? परंतु या ठिकाणी कोणत्या लोकसंख्येसाठी उपरोक्त असं म्हटलेलं आहे? म्हणजे जन्माला येणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं तर काय घडेल? का मृत्यू पावणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं तर काय होईल? असा संदिग्ध असा प्रश्न दिसतोय. मग यामध्ये जर आपण जन्माला येणाऱ्या लोकांचं प्रमाण जर कमी असेल, म्हणजेच उपरोक्त जन्माला येणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी अवलंबित्वाची संख्या कमी राहील. आता जन्माला येणारे म्हणजेच अगदी लहान मुलं 0 ते 15 वयोगटातील असणाऱ्या मुलांचं जर आपण निरीक्षण केलं तर ती कशी आहेत? दुसऱ्यावर अवलंबून आहेत. मग अशा लोकसंख्येचं प्रमाण जर कमी असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या कशी असेल? कार्यशील असेल. म्हणजेच जन्माला येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. त्यानंतर अकार्यशील लोकसंख्या कमी झाली तर मनुष्यबळ वाढेल. म्हणजेच अकार्यशील लोकसंख्या जर कमी झाली तर त्या ठिकाणी काय होणार आहे? मनुष्यबळ वाढणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यशील आणि अकार्यशील अशा लोकसंख्येचा कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकसंख्येच्या मजूर बळावर किंवा बदल त्या ठिकाणी घडून येतो. मग एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होते. अर्थव्यवस्थेत वाढ होते. मग अर्थव्यवस्थेत वाढ होते म्हणजेच त्या ठिकाणचा असणारा लोकसंख्येचा लाभांश काय होतो? वाढ होते. मग हा लाभांश जन्मदर व मृत्यूदर यांच्यामुळे देखील बदल घडून येत असतो. जर जन्माचं प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी लाभांश कमी होतो. मृत्यूदर कमी झाला तरी त्या ठिकाणी लाभांश कमी होतो. म्हणजेच त्या ठिकाणी जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबित्वाची संख्या काय होते?
कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी होते. म्हणजेच काय, तर कार्यशील लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. जो काही नफा आहे त्या नफ्यातील असणारा तो भाग आहे. उदाहरणार्थ आपल्याकडं मार्च महिन्यामध्ये सर्वच बँका किंवा पतसंस्था असतील यांचं ऑडिट चालू असतं पहा, म्हणजेच तपासणी चालू असते. मग त्या वर्षभरामध्ये केलेल्या कामकाजाचं किंवा झालेल्या उत्पन्नाचा जो काही नफा आहे तो आपल्याला डिव्हिडंडच्या स्वरूपात किंवा व्याजाच्या स्वरूपात आपल्याला परत केला जातो. बरोबर आहे. उदाहरणार्थ विकास सोसायटी आहेत. या विकास सोसायट्यांचं जर पाहणी केली आपण तर काय होतं, तर अगदी मार्च एंडला किंवा मार्चमध्ये त्याचं ऑडिट केलं जातं. किती नफा झालेला आहे त्या नफ्यातील काही अंश त्या सभासदांना माघारी केला जातो. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी नफ्यातील लाभ त्या लोकांना माघारी दिला जातो. नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप देशामध्ये कार्यशील आणि व अवलंबित लोकसंख्येत असते. कार्यशील व अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देशाची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी ठरवता येते. मग त्या देशामध्ये कार्यशील लोक किती आहेत आणि अकार्यशील लोक किती आहेत याच्या आधारे त्या असणाऱ्या देशाची आर्थिकदृष्ट्या गुणोत्तर ठरवता येतं. त्याचप्रमाणे कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे कार्यशील लोकसंख्येचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लागत असतो. म्हणजेच देशामध्ये असणारे जे काही वेगवेगळे व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यांमध्ये जर कार्यशील लोकांचं प्रमाण जर वाढलं, कमवणाऱ्या लोकांचं जर प्रमाण वाढलं तर साहजिकच त्या असणाऱ्या देशाचा आर्थिक विकास काय होणार आहे, वाढत जाणार आहे, विकास होणार आहे. मग एखाद्या देशाची लोकसंख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संक्रमित होत असते त्यावेळी जन्मदरात आणि मृत्यूदरात बदल होत असतो. साहजिकच आहे. त्या ठिकाणी आपण पाठीमागच्या असणाऱ्या प्रकरणामध्ये पाहिलं लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा सिद्धांत अभ्यासला. मग यामध्ये आपण एकूण 5 टप्प्यांमध्ये आपण माहिती अभ्यासली. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. या सर्वच टप्प्यांमधील आपण जन्माचं प्रमाण आणि मृत्यूचं प्रमाण जर पाहिलं तर ते कसं आहे, वेगवेगळं असलेलं दिसतं. बरोबर आहे. आणि मग त्या असणाऱ्या ज्या प्रमाणात जन्माचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे किंवा मृत्यूचं प्रमाण वाढत गेलेलं आहे, कमी होत गेले, त्यानुसार त्या असणाऱ्या राष्ट्राचं काय झालेलं आहे, विकास झालेला दिसतो. म्हणजेच कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी आहे. अवलंबित लोकसंख्या कमी, कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ त्या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणजेच एक प्रकारे काय होत असतो, त्या देशाच्या आर्थिक विकासासाठी हे जे काही टप्पे आहेत हे टप्पे महत्त्वाचे ठरतात. एवढंच नाही तर लोकसंख्येच्या लाभांशाचे फायदे लोकांना आपोआप मिळत नाहीत पहा. मग हे फायदे मिळवण्यासाठी त्या असणाऱ्या राष्ट्राचं किंवा देशाचे जे शासन आहे हे शासन त्या ठिकाणी जबाबदार असतं पहा, किंवा शासनाची जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी अतिशय महत्त्वाची असते. मग यामध्ये त्या शासनाने शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे धोरणं आखलेली आहेत यानुसार त्या देशाचा किंवा आर्थिक विकास झालेला दिसतो. मग शैक्षणिक पातळी किंवा रोजगार असेल, जे काही देश आहेत या देशांमध्ये शैक्षणिक पातळी कशा प्रकारची आहे, त्या शैक्षणिक पातळीला अनुसरून जर शैक्षणिक पातळी उच्च दर्जाची असेल, सर्वांगाने त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात असेल, घेतलं जात असेल, संशोधन केलं जात असतील तर त्या असणाऱ्या राष्ट्राचा आर्थिक विकास किंवा तज्ज्ञ कुशल अशा स्वरूपाचा मजूर त्या ठिकाणी तयार होत असतो आणि त्यानुसार त्या राष्ट्राचा विकास घडून येत असतो. त्याचप्रमाणे त्या राष्ट्रामधील असणारा रोजगार उपलब्ध आहे का हे देखील पाहिलं पाहिजे. म्हणजेच त्या शासनाने रोजगार उपलब्ध होण्यासाठी लोकांना हाताला काम देण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उभारलेल्या आहेत किंवा कोणते उद्योग उभारलेले आहेत, व्यवसाय उभारलेले आहेत, हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जर रोजगार उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी लोक जास्त काम करणारी लोक
येतील आणि त्यातून त्या राष्ट्राचा आर्थिक विकास घडून येत असतो. त्याचप्रमाणे गर्भधारणेची वारंवारता देखील महत्त्वाची आहे. म्हणजेच नवीन अपत्यांना जन्म देण्याचं जे काही प्रमाण आहे, हे प्रमाण देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. जर जन्म देणाऱ्या किंवा नवीन जन्माला येणाऱ्या अपत्यांची संख्या जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, अवलंबित्व असणाऱ्या किंवा अवलंबित असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण वाढणार आहे. तर लहान मुलं ही काय दुसऱ्यावर अवलंबून आहेत. मग अशा अवलंबित असणाऱ्या लोकांचं प्रमाण काय होणार आहे, त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजेच गर्भधारणेची वारंवारता देखील कमी करण्यावरती त्या ठिकाणी शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे. त्याचप्रमाणे कर संदर्भात प्रोत्साहन, म्हणजे शासनाने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारलेले आहेत किंवा वेगवेगळ्या व्यवसायांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी दिलेले जे काही सवलती आहेत, या देखील सवलती या असणाऱ्या लोकसंख्येच्या किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक योजना, जे काही आरोग्याच्या सुविधा आहेत, वैद्यकीय सुविधा आहेत, या वैद्यकीय सुविधा देखील अतिशय महत्त्वाचे असलेले दिसतात. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय, वेतन, सेवानिवृत्तीपर्यंत असणारं वेतन देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे जास्त प्रमाणात जर असेल तर लोक जास्त दिवस काम करतात. त्याचप्रमाणे निवृत्तीविषयक धोरणं, म्हणजे साधारणतः कार्यक्षम किंवा मनुष्य कुठपर्यंत मानला जातो, तर त्या असणाऱ्या देशाच्या असणाऱ्या हवामानावर किंवा असणाऱ्या आयुर्मानावरती देखील अवलंबून असतं. सर्वच राष्ट्रांमध्ये आयुर्मान सारख्या प्रकारचं नाही. म्हणजेच सेवानिवृत्तीचं जे काही वय आहे हे सारख्या स्वरूपाचं नाही आहे. म्हणजेच या असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, म्हणजे शैक्षणिक पातळी असेल, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्ती वेतन, निवृत्तीविषयक धोरणं आणि आर्थिक धोरणे यांवर ते अवलंबून असतात. म्हणजेच केवळ एका ह्याच्यावरती त्या असणाऱ्या राष्ट्राचा विकास अवलंबून असतो, तर अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून त्या राष्ट्राचा आर्थिक विकास अवलंबून असतो. मग आपल्याला एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा ते कसे, हे खालील प्रकारे लक्षात येतं. मग त्यामध्ये पहिला सांगता येईल की वैयक्तिक बचत करणे. मग या बचतीतून काय होतं, अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. जर आपण बचत केली किंवा सेविंग करून ठेवलं तर तो पैसा किंवा फिक्स डिपॉझिट केल्यानंतर जो काही पैसा आहे तो शासनाला इतर व्यवसायांसाठी किंवा इतर वेगवेगळ्या घटकांसाठी वापरता येतो आणि यातूनच काय होत असतं, त्या देशाचा किंवा आर्थिक विकास घडून येत असतो. म्हणजेच वैयक्तिक बचत हा देखील घटक असा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. अशा प्रकारे मानवी भांडवल तयार होतं. जर आता आपल्या वैयक्तिक आपल्या घरचं उदाहरण घ्या. आपल्या घरी 4-5 मुलं आहेत. मग या 4ही असणाऱ्या मुलांच्या सर्वच शैक्षणिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत. परंतु एखाद्या कुटुंबामध्ये जर एकच मुलगा असेल तर त्या मुलाच्या सर्व गरजा त्या ठिकाणी काय होतात, गरजा पूर्ण होत असतात. म्हणजेच मुलांची संख्या कमी तर त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेवरती योग्य प्रकारे त्या ठिकाणी सुधारणा होत असते. मग यातून काय होत असते, मुलांची संख्या जर कमी म्हटलं तर म्हणजेच अवलंबित्वाची संख्या कमी. अवलंबून म्हणजे 0 ते 15 वयोगट कसा आहे, बसून खाणारा आहे, आयतं खाणारा आहे. मग त्यांची संख्या कमी असेल म्हणजेच त्या ठिकाणी कार्यशील लोकांचं जे काही भांडवल आहे हे भांडवल सक्षम बनतं. त्यानंतर प्रश्न तिसरा आकडा आहे, महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवल्यास त्यांचा देशाच्या आर्थिक विकास वाढीवर हातभार लागत असतो. जर महिला सक्षम असतील, कार्यशील असतील तर त्याचा आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी, त्या देशाच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण काय होतात, आता उदाहरणार्थ आपल्या घरचंच पहा. आपल्या घरी जर सुशिक्षित
महिला असतील तर त्या स्वतःच्या घरातील असणारं जे काही आर्थिक नियोजन आहे ते योग्य प्रकारे करतात. अगदी त्याचप्रमाणे देशाचे असेल किंवा प्रदेशाचे असेल, यासाठी महिला सबलीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. महिलांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुधारणा असतील, या महत्त्वाच्या असलेल्या दिसतात. यातूनच त्या असणाऱ्या देशाचा आर्थिक विकासाला हातभार लागत असतो. त्यानंतर चौथा आकडा सांगता येतं की अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. म्हणजेच अवलंबून राहणाऱ्या लोकांचं जर प्रमाण कमी असेल, उदाहरणार्थ 0 ते 15 वर्ष किंवा 60 वर्षापासून पुढची जी काही वयोगटातील असणारी लोकसंख्या आहे, यांचं प्रमाण जर कमी झालं तर त्यातून काय होत असतं, दरडोई उत्पन्न वाढत असतं. त्या लोकसंख्येचं दरडोई उत्पन्न वाढतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या लोकसंख्येचा लाभांशाबद्दल माहिती सांगता येते. त्यानंतर एक पुढे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे, करून पहा. तक्ता क्रमांक 2.2 अभ्यासा व प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी असणारा जो काही तक्ता आहे, या तक्त्याचा माहिती पाहिजे आणि त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचे. मग पहा, मग तक्ता क्रमांक 2.2 यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत. पहा, देश हा पहिला कॉलम आहे आणि दुसरा कॉलम आहे सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता वर्षांमध्ये. म्हणजे दिलेली आहे, काय दिलेली आहे, सेवानिवृत्तीच्या बाबतीत असणारं जी काही सुधारणा केलेली आहे किंवा अंमलबजावणी केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, त्याचा निर्णय घेतलेले आहे. काही असे देश आहेत की विचाराधीन आहेत, अजून करण्याच्या नियोजनात आहेत. मग हे असणारं वर्षांमध्ये सांगितलेलं आहे. मग हे 2 कॉलमच्या आधारे आपल्याला त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहा, मग त्यामधील एकूण देश किती आहेत, 7 देशांची नावं दिलेली आहेत. जर्मनी, उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, भारत, अशा प्रकारे एकूण 7 देशांची नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यासमोर त्या असणाऱ्या देशाचं सेवानिवृत्तीचं वय अंदाजे वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. मग या ठिकाणी जर्मनी या देशाचा जर विचार केला तर त्या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत, म्हणजे येणाऱ्या वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून ते 66वर आणलेलं आहे. म्हणजे 66पर्यंत, वयाच्या 66 वर्षापर्यंत जर्मनी या देशामध्ये 2023पर्यंत काम करता येईल. त्यानंतर 2029 सालापर्यंत तेच 66 असणारं वय 67वरती नेण्यात आलेलं आहे. म्हणजेच 2023 ते 2029 या असणाऱ्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये 1 वर्षाची त्या ठिकाणी काय केलेलं आहे, वाढ केलेली आहे. म्हणजेच 67व्या वर्षी जर्मनी या देशातील लोक सन 2029 साली रिटायर होणार आहेत. म्हणजेच वयाचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रिटायरमेंटचं वय वाढवलेलं आहे. त्यानंतर दुसरा देश आहे तो म्हणजेच उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. मग या असणाऱ्या देशामध्ये 1960मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकसंख्येसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 67 वर्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 1960पासून, म्हणजे पाठीमागच्या कित्येक वर्षापासून ते आजपर्यंत संयुक्त संस्थाने, अमेरिकेतील असणारी संयुक्त संस्थाने, या असणाऱ्या देशामध्ये 67 वर्षापर्यंत त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रिटायरमेंटचं वय, सेवानिवृत्तीचं वय त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम नावाचा जो देश आहे, त्यामध्ये पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्तीचे वय ऑक्टोंबर 2020पर्यंत वाढवलेलं आहे आणि ते किती केलेलं आहे, 66वर आणलेलं आहे. म्हणजे वयाच्या 66 वर्षापर्यंत त्या ठिकाणी ऑक्टोंबर 2020पर्यंत त्या
वय करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2026 ते 28 या दरम्यानमध्ये म्हणजेच 2026 सालापासून ते 2028 सालापर्यंत 67 करण्याचं नियोजन आहे त्यांचं, म्हणजे वाढवणार आहेत ते पुढं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत वाढवून 67वर नेण्यात आलेलं आहे, केलं जाणार आहे. त्यानंतर चीन पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचे वय 2045पर्यंत 65 वर्ष करण्यात आलेलं आहे किंवा करण्याचं नियोजन आहे त्यांचं. 2025 येणाऱ्या काळामध्ये ते वाढवणार आहेत. मग का वाढवणार आहेत त्याबद्दल आपण परत चर्चा करूया. त्यानंतर जपान सेवानिवृत्तीचे वय 70पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे. म्हणजे जपान हा देश तर इतर सर्व देशांपेक्षा सेवानिवृत्तीचं वय जास्त आहे, अगदी 67पर्यंतच आहे इतर देशांमध्ये, परंतु जपान या देशामध्ये 70वरती त्या ठिकाणी वाढवण्याच्या विचारात आहे. त्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजेच भारत. सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्ष आहे. आस्थापनेपासून 55 ते 65 असे बदलते प्रमाण आढळते. मग आज मितील जर पाहिलं तर 60 वर्षापर्यंत 58-60 वर्षापर्यंत आपल्याकडं रिटायरमेंटचं वय आहे. परंतु स्थापनापासून म्हणजे जेव्हापासून भारताची स्थापना झाली तेव्हापासून 55 ते 65 वर्ष एवढं त्या ठिकाणी कालखंड गेलेला दिसतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये देखील भारतामध्ये हे सेवानिवृत्तीचं वय वाढणार आहे, म्हणजेच 65 वर्षापर्यंत होईल असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. मग या असणाऱ्या तक्त्याची पाहणी केल्यानंतर त्या असणाऱ्या तक्त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, खाली असणाऱ्या एकूण 7 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मग त्यामध्ये असणारा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वरील तक्ता काय दर्शवतो? काय दर्शवतोय? मग वरील तक्त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय या ठिकाणी वर्तवलेले आहे किंवा विचाराधीन आहेत. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात असणारे देशांचा एक प्रकारे निर्णय या ठिकाणी आपल्याला या तक्त्याच्या आधारे दिसून येतो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, विकसित आणि विकसनशील असे या देशाचे वर्गीकरण करा. म्हणजे या असणाऱ्या एकूण 7 देशांपैकी विकसित राष्ट्र कोणती आणि अविकसित राष्ट्र कोणती याचं वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने विकास पावलेल्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उभारल्या गेलेल्या आहेत आणि या सुविधांचाच त्या ठिकाणी काय झालेला आहे, परिणाम आर्थिक विकासावर झालेला दिसतो. म्हणजेच विकसित राष्ट्र कोणती म्हणता येईल, ज्या देशांचं सेवानिवृत्तीचं वय जास्त आहे ते राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून ओळखली जातात. मग यामध्ये जर्मनी असेल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने असेल, युनायटेड किंगडम असेल, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान ही जी राष्ट्र आहेत या राष्ट्रांना विकसित राष्ट्र म्हणून ओळखली जातात. तर त्यामधील असणारं भारत हे जे राष्ट्र आहे हे भारत राष्ट्र कसं आहे, अविकसित राष्ट्रामध्ये ओळखलं जातं. कारण भारत या राष्ट्रामध्ये इतर सर्व राष्ट्रांपेक्षा सेवानिवृत्तीचं वय कसं आहे, कमी आहे. अगदी आज मी तिला जर पाहिलं तर 58-60 हे आपल्याकडे असणारं सेवानिवृत्तीचं वय आहे आणि त्याचमुळं हा देश कसा आहे, मागासलेला कमी विकास झालेला असा देश म्हणून ओळखला जातो. त्यानंतर असणारा प्रश्न तिसरा आहे, या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील कारणे कोणती असू शकतात? मग या ठिकाणी असणारे जर्मनी असेल, अमेरिका असेल किंवा युनायटेड किंगडम असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चीन असेल, जपान असेल, या देशांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यामागील असणारं कारण काय असू शकतं? मग त्या असणारे हे कारण सांगता येईल आपल्याला की कार्यक्षम असणारी लोकसंख्या, चांगली लोकसंख्या म्हटलं तरी चालेल. म्हणजे या राष्ट्रांमध्ये कार्यशील असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. ते जास्त वयापर्यंत काम करू शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचं वय वाढवलेलं आहे.
त्याचप्रमाणे जी काही कार्यक्षम असणारी, जी काही पूर्वी कामावर असणारी जी लोकसंख्या आहे ती कशी असते, प्रशिक्षित असते. त्यांना जास्त सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही, ते अगोदरच शिकलेले असतात, त्यांना सर्वच काही येत असतं. मग अशी प्रशिक्षित मजूर त्या ठिकाणी मजुरांचा, कार्यशील असणाऱ्या मजुरांचा जास्त फायदा घेण्यासाठी त्या राष्ट्रांनी काय केलेलं आहे, सेवानिवृत्तीचं वय वाढवलेलं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो. म्हणजेच सेवानिवृत्तीचं जर वय वाढवलं तर त्याचा त्या असणाऱ्या राष्ट्रांवरती, अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो, तर सेवानिवृत्तीची लाभ त्यांना द्यावे लागतात. जी काही आयुष्यभर त्यांनी जी काही पुंजी साठवलेली असते, मग ती साठवलेली पुंजी किंवा त्यांनाच ते परत ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात त्यावेळेस त्यांना पेन्शनच्या स्वरूपात आपल्याला ते परत करावे लागतात. त्याचप्रमाणे नवीन मजूर जर जर नियुक्ती केली तर त्या नवीन असणाऱ्या लोकांना देखील काय करावं लागतो, पगार द्यावा लागतो. म्हणजेच पूर्वी एकाच व्यक्तीला पगार देत होतो आपण, परंतु नंतर आपण पेन्शन देखील, रिटायरमेंट झालेल्या लोकांना पेन्शन दिली जाते. आणि ह्या पेन्शनमुळंच काय होत असतं, त्या ठिकाणी 2 व्यक्तींना पगार द्यावा लागतो आणि म्हणूनच त्याचा त्या असणाऱ्या अर्थव्यवस्थेवरती किंवा त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती वाईट असा परिणाम होतो किंवा आर्थिक झळ त्या शासनाला त्या ठिकाणी सोसावी लागते. प्रश्न 5वा, चीन 2045पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर का विचार करत असेल. या चीन या देशाची सेवानिवृत्तीचं वय किती आहे, 45पर्यंत 65 वर्ष करण्याचं विचारात आहे. मग हे का करण्यात आलेलं असावं किंवा का विचारत असावं, तर त्या असणाऱ्या पाठीमागे काही कारण आहे. कारण या चीन हा देश जर पाहिलं तर लोकसंख्येनं सर्वाधिक असणारा देश म्हणून ओळखला जातो, प्रथम क्रमांकाचा असणारा देश आहे. या देशामधील लोकसंख्या याच प्रकारे वाढत गेली तर भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येणार आहेत किंवा समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून या शासनाने सद्यस्थितीमध्ये किंवा काही पाठीमागच्या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढीवरती खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध लावलेले आहेत. म्हणजेच खूप कटाक्षाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं पालन करण्याचं कुटुंब नियोजनाचं नियोजन केलेलं आहे. हेच नियोजन भविष्यामध्ये सर्वसाधारणतः 2045पर्यंत तरुण किंवा अशा कुशल मजुराची कमतरता भासणार आहे आणि त्याचमुळं त्या असणाऱ्या कालखंडामध्ये चीन या देशाने सेवानिवृत्तीचे वय त्या ठिकाणी 65पर्यंत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताचे सेवानिवृत्तीचे वय वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल तुमचे मत काय. आज भारताचा जर विचार केला आपण, भारताने लोकसंख्येचं किंवा सेवानिवृत्तीचं वय जर वाढवलं तर याचे चांगलेही परिणाम आहेत किंवा वाईटही परिणाम आहेत. आज भारतातील देखील जे काही मजूर आहेत, कुशल मजूर आहेत, हे असणारे मजूर कार्यक्षम आहेत. अगदी 60 वर्षापेक्षा देखील जास्त काळ ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात. परंतु त्याच लोकांना जास्त काळ जर कामावरती ठेवलं किंवा नोकरीवरती ठेवलं तर त्या असणाऱ्यामुळं जे काही तरुण आणि सुशिक्षित असणारे जे काही वर्ग आहे, या वर्गाचं वरती खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, परिणाम होणार आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं चांगलंही आहे आणि एका दृष्टीनं ते वाईट देखील आहे. चांगलं एवढ्यासाठी की कुशल मजूर आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो आहे आणि वाईट एवढ्यासाठी की जे काही तरुण सुशिक्षित वर्ग आहे, मग अशा वर्गांना त्या ठिकाणी काम मिळेल. त्यानंतर असणारा प्रश्न 7वा, या प्रश्न काय आहे तर वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाचा
किंवा सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टिप लिहा. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे, वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती. म्हणजेच वयोरचनेचा आणि आयुर्मानाचा त्या ठिकाणच्या असणाऱ्या देशाच्या आर्थिक स्थितीवरती काय परिणाम होतो का? होतो. आता वयोरचनेचा जर विचार केला तर जे काही कार्यक्षम असणारी कमवणारी लोकसंख्येचा जो गट आहे, हा गट ज्या राष्ट्रांमध्ये अधिक आहे ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले दिसतात. त्याचप्रमाणे आयुर्मान जर जास्त असेल तर लोक काय होतात, त्या आयुर्मान जास्त असणाऱ्या देशातील लोक जास्त काळ त्या असणाऱ्या देशाच्या आर्थिक विकासासाठी मदत करत असतात. म्हणजेच वयोरचना जर अवलंबित्वाची जास्त असेल, म्हणजेच 0 ते 15 किंवा 60 वर्षापेक्षा जास्त अशी जी वयोगटाची असणारी कमी कमवणारी किंवा दुसऱ्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या ज्या राष्ट्रामध्ये जास्त आहे त्या राष्ट्रांचा आर्थिक विकास कमी होतो. ज्या राष्ट्रांमध्ये योग्य प्रकारचं वयोरचना आहे, आयुर्मान चांगलं आहे, अशा राष्ट्रांचा आर्थिक विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो किंवा त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे अशा प्रकारे या 2.2 या असणाऱ्या तक्त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सांगता येतात. यानंतर आपण जो पुढचा उपघटक आहे तो म्हणजे साक्षरता आणि शिक्षण हे पुढच्या तासाला घेऊया.